माहेरावरून आहे ना 2 दिवसाचा आराम करून आणि छान अशी होळी सेलिब्रेट करून आता मी आले आहे सासरी आणि त्यानंतर लगेच गेली मी जॉबवर. आता जॉबवरून आल्यानंतर आहे ना रस्त्याने चालताना आहे ना मला जिकडे तिकडे आहे ना खोदंच दिसत आहे. नाशिकमध्ये काय माहिती का बरं, पण जिकडे तिकडे ही खोद आहे. कोणी बोलतं कुंभमेळ्यासाठी तर कोणी बोलतं ही पाईपलाईन आहे गॅसची. बरं जे असेल ते बघूया पुढे त्याचं काय होतं ते. त्यानंतर घरी आली आणि ना पडलेला होता भांड्यांचा खूप सारा पसारा आणि सकाळी मी केली होती फ्लावरची भाजी. आता म्हटलं या पातळ फ्लावरच्या भाजीबरोबर आपण टाकून घेऊया थोडाफार भात. मग मी एका कुकरमध्ये भात लावून दिलेला आणि करून घेतलेल्या भाकरी. आता ना ही सर्व कामे तर आवरायचीच आहे, कारण आहे ना 2 दिवसाचा पसारा हा घरामध्ये खूप सारा झालेला होता. त्याच्यामुळे म्हटलं एक एक कामे आवरायकडे आपण बघूया. आता आहे ना आईकडे गेली त्या दिवशी तर मी काही धुणं धुतलेलं नाही, कारण आहे ना थोडीशी लवकरच निघून गेलेली आणि रंगपंचमीचे देखील कपडे थोडेफार पडलेले होते. म्हटलं आज आलं की छान अशी मशीन लावून दिलं की आपले सर्व कपडे होतील. पण एकखट्टी मशीनला एवढे कपडे लावायचे म्हटले की मशीनवर देखील जोर पडतो. त्याच्यामुळे यांना थोडीशी चिंताच होते. पण यांना चला फायनली ना थोडेफार काय ना अर्धे कपडे तर धुतले गेले. आता अर्धे कपडे हे मी उद्या देखील धुवू शकते. आणि ना घरामध्ये झाडू पोछा देखील करायचा आहे, कारण यांना 2 दिवस जरी सुट्टी म्हटली तरी ना घरामध्ये इतकी धूळ होऊन जाते ना की ती आवरायसाठी ना पुन्हा 2 दिवस द्यावी लागतात. म्हणून बऱ्याचदा असे वाटतं की आपण बाहेर जावं की नाही, कारण आहे ना सगळेच पसारा घरामध्ये हा होऊन जात असतो. आईकडून परत येताना आहे ना मी बऱ्याच अशा झाडांची कटिंग आणलेली होती, कारण तिच्या गार्डनमध्ये ना खूप छान अशी छोटी छोटी झाडं आलेली होती. म्हटलं चला याच्यातली काही निवडक झाडं आहे ना आपण नक्कीच आपल्या कुंड्यांमध्ये लावण्यासाठी घेऊया. त्याच्यामुळे ना मी बऱ्याच कटिंग घेऊन आलेली आहे आणि सकाळी तर काही वेळ नव्हता, त्याच्यामुळे त्याला पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि आत्ता आहे ना सगळे कुंड्यांची माती छानपैकी काढून ज्या कुंड्यांची झाडं ही वाळलेली आहेत ना त्या कुंड्यांमध्ये ना आपण आता ही झाडं लावायची. आणि आज आहे ना स्वतःसाठी देखील थोडासा वेळ द्यायचा मी ठरवलेला आहे, कारण बरेच दिवस झाले नेल्स देखील कट केले नाही आणि त्यांना नेल पेंट देखील लावलेले नाही. त्याच्यामुळे ना ते थोडेसे वृक्ष देखील झालेले. म्हटलं चला आज छान आहे ना निवांत वेळ मिळाला आहे आणि कृष्णा देखील झोपलेला आहे, तर आपण आहे ना पुढची कामं देखील ना आज थोडी फास्टच करून घेऊया. त्याच्यामुळे म्हटलं ही कपडे वाळत टाकून झाली की आपण कुंड्यांकडे एकदा वळलो की ना आज दुपारी तर काही आराम करायचा नाही, पण घरामध्ये शिल्लक असलेली सर्व कामे करून घ्यायची. आता घरातली कितीही कामे आवरत राहिली ना तर कामे तर काही संपायचं नाव घेत नाही, पण आता फायनली आवरल्याशिवाय देखील काही पर्याय नसतो. आईकडे गेली त्या दिवशी तर खूप पसारा सोडून गेलेली होती, काही पसारा हा सासूबाईंनी देखील आवरलेला. पण आज तर परत आल्यानंतर आपली कामे तर आपल्याला करावीच लागेल. तर थोडा थकवा देखील जाणवत होता, कारण माहेरी गेलं की थोडा आराम होतो, पण ना तितकंच फिरणं देखील होतं. आणि एका माहेरी गेल्यानंतर मामाच्या इकडे देखील गेलो होतो, त्याच्यामुळे ना थकवा तर मला थोडासा फार जाणवतच होता. आणि तब्येत देखील बरी नाही, कारण रंगपंचमीच्या दिवशी स्कूलमध्ये आम्ही बरीच अशी केलेली धमाल, त्याच्यामुळे पाण्यामध्ये खेळल्यामुळे ना थोडीफार सर्दी देखील झालेली होती. फायनली ना कपडे वाळत टाकून दिले आणि ना सगळ्या कुंड्यांचा पसारा मी घेऊन बसलेली. आता छान ही सगळे कुंड्यांमध्ये झाडं लावून घेते, जेणेकरून आहे ना सायंकाळी आता हे पारिजाताचं अपराजिताचं झाड आहे ना याला फुलं आल्यानंतर आहे ना त्याची फुले लगेच खोडून आहे ना खुडली तर त्याला आहे ना शेंगा येत नाही असं मला माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मी त्याला खूप साऱ्या शेंगा येऊ दिल्या आणि शेंगा आल्यानंतर पूर्ण वेलच ऑटोमॅटिक जळून गेली. हे जर मला काही माहीत नव्हतं, नंतर ते कळालं. आता तर याच्यापुढे मी फुलं आली की ती फुलं पहिल्यांदी खोडून ती देवाला वाहील. त्यानंतर आहे ना छान अशी मी पुन्हा एकदा अंघोळ करून घेतली. हे काम कुंड्यांमध्ये झाडं लावण्याचंच 5 वाजेपर्यंत चाललं. त्याच्यानंतर मी छान अशी अंघोळ वगैरे करून घेतले, कारण मला नेल्स देखील कट करायचे आहे. पायाचे नेल्स देखील आहे ना थोडेफार आहे ना तिरपे वगैरे वाढलेले येतात, तर त्यांची देखील छान अशी कटिंग घेते. आता आपण मेडिक्युअर पेडिक्युअर करायला तर काही पार्लरमध्ये जात नाही, त्याच्यामुळे घरीच त्याची छान अशी कटिंग करून घेते आणि नंतर मग आहे ना पुढच्या कामाला लागते. आता कृष्णाचा होमवर्क देखील करायची वेळ झालेली होती आणि सायंकाळची वेळ होत आलेली होती आणि आम्हाला नंतर कृष्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये देखील जायचं होतं, कारण त्याला देखील आहे ना पाण्यामध्ये खेळल्याने थोडीफार सर्दी झालेली होती. म्हटलं चला मग आपण आहे ना आधी कृष्णाचा होमवर्क करून घेऊया आणि त्यानंतर आम्ही निघालो त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये. आता बघूया की हॉस्पिटलमध्ये किती वेळ होतो. आता ट्रॅफिक तर नव्हती खूप काही, पण आहे ना हॉस्पिटल थोडं दूर असल्याने ना गाडी जायला देखील बोरच होत होतं, कारण दुपारी मी थोडाफार बी आराम केलेला नसल्यामुळे ना मला आता ह्या टायमाला तर थोडंफार बोरच फील होत होतं. पण मग तरी देखील आहे ना मी छान अशी त्याच्यासोबत गेलेली, कारण आता मुलांची हेल्थ देखील तितकीच महत्त्वाची आहे
आणि त्याला देखील सर्दी झालेली होती. आणि पुढे जाऊन पुन्हा तोच प्रॉब्लेम झाला, तो म्हणजे ना रस्ते खोदलेले असल्यामुळे ना पुन्हा आम्हाला खूप सारी ट्रॅफिक लागून गेलेली. आता हॉस्पिटलमध्ये आलो तर बरेच मुलं आहे ना ही आजारी दिसत होती आणि खूप साऱ्या मुलांना आहे ना तिथे दवाखान्यामध्ये आणलेलं होतं. आता कृष्णाला खूप असं मेजर काही नव्हतं, त्याच्यामुळे तो छान असा फायनली त्याचं चेकअप वगैरे झालेलं, गोळ्या औषधं वगैरे आम्ही घेतलेल्या आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. आता ट्रॅफिक तर रस्त्याला भरपूर झालेली होती. मी तुम्हाला सांगते ना, नाशिकमध्ये रस्ते खोदून ठेवलेले, त्याच्यामुळे जिकडे नाही तिकडे ह्या मार्च महिन्यामध्ये ना खूप सारी ना ट्रॅफिक जाम होऊन जाते. आता घरी येताना ना यांनी बिर्याणी आणलेली, त्याच्यामुळे आमच्या तर स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं. पण आहे ना घरच्यांसाठी तर स्वयंपाक बनवावा लागेल, त्याच्यामुळे मी छान असे पटकन कपडे चेंज करून घेतले आणि लागले आता स्वयंपाकाला. खाली जाऊन बघते तर सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतलेला आणि नंतर मी छान अशी भांडे वगैरे घासून घेतलेले. आता चला आजची कामे तर सगळी आवरलेली होती असं वाटल्यामुळे मी जरी 12 वाजता वरती गेलेले तरी कृष्णाला आहे ना पुन्हा एकदा भूक लागलेली, त्याच्यामुळे त्याने मला रात्रीची बनवायला लावली मॅगी. मग त्यानंतर आहे ना मी छान अशी मॅगी बनवण्यासाठी पुन्हा खाली आले आणि मग त्याच्यासाठी मॅगी बनवायला लागले. आणि नंतर कुंड्यांचा लुक हा कसा होता हे तर तुम्हाला शूट करून दाखवणं मला शक्य झालं नाही, त्याच्यामुळे आहे ना मी फायनली हे रात्री थोडंफार त्याचा व्हिडिओ काढून घेतला आणि आत्ता तुम्हाला मी तो दाखवते. तर अशा प्रकारे ना छान सगळ्या कुंड्यांमध्ये ना मी झाडं लावून घेतलेली आणि गॅलरीमध्ये असे छान त्यांना ठेवून दिलेला आणि थोडीफार गॅलरी देखील क्लीन करून घेतलेली. आता पूर्ण घर मी उद्या आवरेल. तर असा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.